नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये व नवीन अपडेटमध्ये. लॉट क्रेडिटेड बाय आय सी. खूप शेतकऱ्यांच्या क्लेम टेस्टमध्ये बदल झाला आहे. सर्वांना प्रतीक्षा लागली आहे की लॉट क्रेडिटेड बाय आय सी दाखवत आहे, रक्कम अमाऊंट दाखवत आहे, परंतु उत्सुकता आहे ती पीक विमा खात्यावर कधी पडेल. ज्यावेळेस क्लेम स्टेटस बदलत नव्हतं त्यावेळेस शेतकरी प्रतीक्षित होते की क्लेम स्टेटसमध्ये बदल कधी होणार. कारण या अगोदर काही जिल्ह्यामध्ये लोकलाईज क्लेमची पैशाचं वाटप झालेलं आहे, काही जिल्ह्यामध्ये लोकलाईजचंही वाटप झालेलं नव्हतं, परत पोस्ट हार्वेस्टचंही क्लेमचं वाटप झालेलं नव्हतं. मोजक्याच जिल्ह्यामध्ये पोस्ट हार्वेस्टचे पैसे पडलेले होते व लोकलाईजचे पैसे जास्तीत जास्त जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये पडून गेलेले होते. परंतु प्रतीक्षा होती ती पोस्ट हार्वेस्टच्या क्लेमची, कारण दुसरा क्लेम शेतकऱ्यांनी केलेला होता पोस्ट हार्वेस्टचा. आणि तो पोस्ट हार्वेस्टचा क्लेम ज्या ज्या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांनी केलेला होता त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये पैसे काही जिल्ह्यामध्ये पडलेले होते, तर उर्वरित जिल्ह्यामध्ये पैसे पडायचे बाकी होते. त्याचबरोबर लोकलाईज क्लेमचेही पैसे पडायचे बाकी होते आणि त्या शेतकऱ्यांचे आता पैसे लवकरात लवकर त्यांच्या खात्यामध्ये येणार आहे. कारण खूप दिवसापासून ते शेतकरी प्रतीक्षात करत होते. परवाच 19 तारखेला काही जिल्ह्यामध्ये खूप शेतकऱ्यांचे क्लेम स्टेटसमध्ये बदल झाला आहे. काही जिल्ह्यामध्ये क्लेम स्टेटसमध्ये बदल होऊन अमाऊंट दाखवून त्यांच्या खात्यावर पैसे पण वर्ग झाले. काही जालना जिल्ह्यासारख्या शेतकऱ्यांच्या खात्यात तर खूप कमी काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रकमा आल्या. कारण काही रकमा ह्या लोकलाईजच्या क्लेमच्या माध्यमातून जरी जास्त आलेल्या असल्या तर पोस्ट हार्वेस्टच्या क्लेमच्या रकमा थोड्या काही शेतकऱ्यांना कमी आलेल्या आहेत. त्यामुळं परवा एक बातमीही आलेली होती की फक्त 80 का 83 रुपये जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा आलेला होता. परंतु त्या शेतकऱ्याला जर लोकलाईज क्लेमचा जर पैसे मिळाले असतील तर पोस्ट हार्वेस्टचा क्लेम नुकसानीची टक्केवारी कमी लावल्यामुळं त्या शेतकऱ्यांना 83 रुपये का 80 रुपये आलेले होते. परंतु राज्य शासन असो, विमा कंपनी असो, इतकंही शेतकऱ्यांना नगण्य समजून नगण्य रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर टाकू नये. कारण विमा कंपनीने जेव्हा पीक विमा भरून घेतलेला असतो त्या संरक्षणाची जिम्मेदारी अख्ख्या विमा कंपनीची असते. आणि विमा कंपनीने कमीत कमी तुम्ही 3 ट्रिगर जर लावलेले असले तर त्या ट्रिगरच्या मानानंच त्या शेतकऱ्यांनी क्लेम केला असतो व त्या ट्रिगरच्या मानानंच त्या शेतकऱ्यांच्या खात्यावरही पैसे विमा कंपनीनं वर्ग करणं गरजेचं असतं. परंतु कुठं 83 रुपये टाक, कुठं 90 रुपये टाक, कुठं 200 रुपये टाक, ही नगण्य रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर टाकण्यापेक्षा विमा कंपनीने टाकूच नाही. कारण त्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं असतं म्हणून विमा कंपनीकडे अपेक्षा असते की त्या शेतकऱ्यांना एक चांगली रक्कम मिळावी. आणि तीच रक्कम जर शेतकऱ्याकडून विमा कंपनीकडून जर अपेक्षा शेतकरी करत असतील, जर विमा कंपनी 80 ते 100 रुपये जर शेतकऱ्यांच्या खात्यावर टाकत असेल तर त्या शेतकऱ्यांनी विमा भरून उपयोग काय झाला. हा विषय थोडक्या शेतकऱ्याबाबत झालेला आहे शेतकरी मित्रांनो. परंतु ज्या ज्या जिल्ह्यामध्ये आता क्लेम स्टेटसमध्ये बदल झालेला आहे आणि ज्या शेतकऱ्यांचं अजून क्लेम स्टेटस बदललेलं नाही, या 2 टप्प्यामध्ये आता सध्या आपण आलेलो आहोत. भरपूर शेतकऱ्यांच्या काही जिल्ह्यामध्ये क्लेम स्टेटसमध्ये बदल झालेला आहे. लॉट क्रेडिटेड बाय आय सी दाखवत आहे, खूप शेतकऱ्यांना अमाऊंट दाखवत आहे. तर काही जिल्ह्यामध्ये अजून क्लेम स्टेटसमध्ये बदल जरी झाला नसला तर तोही बदल आता काही दिवसामध्ये होऊन जाणार आहे. कारण आपण 1-2 दिवसापूर्वीच्याच व्हिडिओमध्ये स्पष्ट केले की आता ज्या ज्या शेतकऱ्यांचे प्रलंबित पीक विमे आहेत ते सर्व पीक विमे टप्पे वाईज वाटपाला सुरुवात होणार आहे. सुरुवातीचा टप्पा म्हणजे महत्त्वाचा क्लेम स्टेटसमध्ये बदल होणे, आणि तो क्लेम स्टेटसमध्ये बदल होण्याच्या प्रक्रियेला 19 ऑक्टोबरपासून सुरुवात झाली आहे. खूप जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या क्लेम स्टेटसमध्ये बदल झाला आहे आणि बदल झाल्यानंतर काही शेतकऱ्यांच्या अमाऊंट दाखवून शेतकऱ्यांच्या खात्यावर पडलेले आहेत. परंतु सध्या ज्या शेतकऱ्यांचं लॉट क्रिएटेड बाय आय सी दाखवत आहे अशा खूप शेतकरी कमेंट करत आहेत की पैसे आमच्या खात्यावर कधी येणार. शेतकरी मित्रांनो, नियमाप्रमाणे जर पाहिलं गेलं लॉट क्रिएटेड बाय आय सी याची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओमधून घेऊ. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, शेतकऱ्यापर्यंत जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका, बेल आयकॉनचं बटन मात्र नक्की दाबा. शेतकरी मित्रांनो, लॉट क्रिएटेड बाय आय सी. लॉट म्हणजे काय शेतकरी मित्रांनो, जेव्हा ज्या 1000 शेतकऱ्यांनी जर पीक विमा जर भरलेला असेल त्या 1000 मधील 600 शेतकऱ्यांचा जर पीक विमा मंजूर झाला असेल
तो मंजूर केलेला एक संच, एक गट्टा, एक ग्रुप, यालाच लॉट म्हणतात. आणि हा ग्रुप जो लॉट आहे, हा लॉट विमा कंपनी बँकेकडे सुपूर्द करते व सरकारकडे पैशाची मागणी करते. आणि हा लॉट म्हणजे जो टोटल जे 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 शेतकरी आहेत त्यांची यादी, त्यांची पूर्ण माहिती पाहणे, त्यांचं किती टक्के नुकसान झाले यासाठी विमा कंपनीची अमाऊंट तयार करणे व त्या ज्या पॉलिसी आहे त्या पॉलिसीला मंजुरी देणे, ॲप्रुव्हल देऊन अमाऊंट घोषित करणे किंवा अमाऊंट डायरेक्ट त्या शेतकऱ्यांच्या क्लेमच्या पुढे टोटल अमाऊंट टाकणे, ही फक्त लॉट क्रिएटेड बाय आयसीची प्रक्रिया. त्यामुळं अमाऊंट दिसते, अमाऊंट दाखवली जाते. या शेतकऱ्याचं नुकसानीची टक्केवारीच्या माध्यमातून त्या शेतकऱ्यांना पैसे किती मिळणार आणि त्याचा अमाऊंट एक प्रकारे डोबळमानाने तयार करून ठेवलेला असता आणि तो बँकेकडे सुपूर्द केलेला असतं. आणि ह्याच्यामध्ये दोन टप्पे आहेत. बँकेकडे एक टप्पा पाठवला जातो आणि दुसरा जेव्हा हा गट तयार केला जातो आणि ह्याच्यासाठी जे पैसे कमी पडतात ते सरकारकडून मागणी करण्याची प्रक्रिया पूर्ण करतात. त्यामुळे त्या पिरियडमध्ये 1 ते 30 दिवस असे असतात की त्या लॉट क्रिएटेड बाय आयसीमध्ये या वेळेमध्ये हा जो लॉट असतो तो बँकेकडे सुपूर्द केला जातो आणि दुसरी गोष्ट विमा कंपनीला सरकारकडून पैशाची मागणी केली जाते. मग या वेळेमध्ये 1 ते 30 दिवसाच्या वेळेमध्ये ही पूर्ण प्रोसेस पूर्ण होऊन जाते. आता तुम्ही असं समजू नका की 30 दिवस लागणार नाहीत. 30 दिवस कधीही लागणार नाहीत. कमीत कमी 15 ते 20 दिवसात पैसे पडू शकतात. परंतु काही जिल्ह्यामध्ये काही प्रॉब्लेममुळे पैसे उशिरा आल्यामुळं किंवा बँकेच्या दुरुस्तीमुळे कशामुळे का होईना थोडा उशीर होऊ शकतो. परंतु खात्री इतकीच आहे, लॉट क्रिएटेड बाय आयसी म्हणजे तुम्हाला 10, 15, 20 दिवसाच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पडणार आहेत. त्यांचे टप्पे फक्त ह्या पिरियडमध्ये होत असतात. आता लॉट क्रिएटेड बाय आयसी म्हटल्यानंतर लॉट हा जो गट असतो, हा जो संच असतो, जो मंजूर झालेल्या पीक विम्याच्या शेतकऱ्यांचा, तो बँकेकडे पाठवला जातो आणि बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे पाठवले जातात. हे टप्पे व्हायला त्यांच्या नियमाप्रमाणे 1 ते 30 दिवस हा नियम असतो. परंतु आपल्याला 30 दिवस लागत नाहीत. त्यांचा नियम जरी किती जरी असला, कधीही अचानक तुमच्या स्टेटसमध्ये बदल अजून एक होणार आहे. दुसरा म्हणजे तुमचं जे अमाऊंट आहे, अमाऊंट बँक सबमिटेड अमाऊंट हे अजून एकदा ह्याच्यामध्ये बदल होणार आहे. जेव्हा हे सबमिट होईल, सबमिटेड म्हणून स्टेटस येईल आणि बँकेमध्ये पैसे जमा झाल्याचाही मेसेज तुम्हाला, म्हणजे 2 प्रक्रिया एकदाच होणार. जेव्हा हे अमाऊंट येईल तेव्हा अमाऊंटच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या खात्यावर हे पैसेही सोडले जातील आणि तुम्हाला त्या क्लेममध्ये स्टेटस बदलायलाही सुरुवात होईल. त्यामुळं ह्या 2 टप्पे आहेत. जेव्हा विमा कंपनीकडून पैसे बँकेकडे वर्ग होतात, बँकेमुळेही काही गोष्टीमुळे उशीर होऊ शकतात. आणि जेव्हा विमा कंपनीकडून सरकार जेव्हा विमा कंपनीला पैसे देतं, तेही पैसे आल्यानंतर बँकेला सुपूर्द केले जातात. त्यामुळे विमा कंपनीचं काम पूर्ण झाले. आता विमा कंपनीचं काम काही राहिलेलं नाही. त्यामुळं आता अमाऊंट फक्त खात्यावर येण्याची प्रतीक्षा आहे. आणि ती प्रतीक्षा खूप दिवसाची नाही, कधीही अचानक तुम्हाला मेसेज येऊ शकतो शेतकरी मित्रांनो. कारण लॉट क्रिएटेड बाय आयसी ही सबमिट झाल्यानंतर सर्व गोष्टी तिथे संपून जातात आणि लागलीच तुम्हाला तिथं शेतकऱ्यांच्या खात्यावर अमाऊंट येऊन जाणार असते. त्यामुळे खूप शेतकऱ्यांनी काल कमेंट केल्या, परवा दिवशी केल्या, 2-3 दिवसापूर्वी शेतकरी कमेंट आहेत की लॉट क्रिएटेड बाय आयसी दाखवत आहे, अमाऊंट आमच्या खात्यावर कधी येणार. शेतकरी मित्रांनो, त्यांच्या नियमाप्रमाणे 1 ते 30 दिवस असतात, परंतु 1 ते 30 दिवस कधीही लागणार नाहीत. आता कमीत कमी दाखवून 5-6 दिवस झालेत. अजून एक 5-6 दिवस तरी कमीत कमी तुम्हाला वाट पाहावी लागेल आणि ही प्रोसेस पूर्ण होताच लागलीच तुमच्या खात्यावर पीक विम्याचे पैसे पडून जाणार. त्यामुळं लॉट क्रिएटेड बाय आयसी या गोष्टीची पूर्ण माहिती आजच्या व्हिडिओतून घेतलो. लॉट म्हणजे काय, क्रिएटेड बाय आयसी किंवा इन्शुरन्स कंपनी, ह्या पूर्ण जो मेळ असतो, सर्व अमाऊंट गोळा करणे, सर्व शेतकऱ्यांच्या याद्या तयार करणे आणि त्या याद्यामध्ये अमाऊंट कॅल्क्युलेशन एका शेतकऱ्याला किती अमाऊंट द्यायची, या पूर्ण गोष्टीची प्रतीती झाल्यानंतर लॉट बाय क्रिएटेड आयसी दाखवतं, अमाऊंट दाखवली जाते आणि ते अमाऊंट फक्त वेटिंगवर असते आणि लागलीच 8, 10, 15 20 दिवसाच्या आत शेतकऱ्याच्या खात्यावर वर्ग होऊन जाते. त्यामुळे खूप शेतकऱ्यांच्या प्रतीक्षा आहेत की लॉट क्रिएटेड बाय आयसी. लॉट क्रिएटेड बाय आयसी जर ज्या शेतकऱ्यांना दाखवत असेल, लवकरच तुमच्या खात्यावर पैसे पडून जाणार आहेत. काहीही टेन्शन घेऊ नका. फक्त पैसे पडल्यानंतर मात्र मेसेज करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी, अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त आपण व्हिडिओ शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाखवायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.